नमस्कार. समृद्धी ग्रुपमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. रिअल इस्टेटमध्ये करिअर करणाऱ्या लोकांसाठी आम्ही एक सुंदर असा कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे की ज्यांना रिअल इस्टेट व्यवसायामध्ये उतरून खूप चांगलं करिअर करायचं आहे. रिअल इस्टेट व्यवसायामध्ये लाखो रुपयांचा इन्कम करायचा आहे. पण अडचणी अशा असतात की यांना रिअल इस्टेटचं नॉलेज नसतं. रिअल इस्टेटमध्ये काम कसं करायला पाहिजे, त्याचं एज्युकेशन घ्यायला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग असायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, कधी बोलायला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी रिअल इस्टेटमध्ये काम करताना अडचणीची येतात. लीड जनरेशन कसं व्हायला पाहिजे, म्हणजे कस्टमर तुमचे कसे अट्रॅक्ट करायला पाहिजे, कस्टमरला काय बोलायला पाहिजे आणि त्याचं क्लोजिंग कसं घ्यायला पाहिजे, ते सपोर्ट सिस्टम, या अशा बऱ्याच गोष्टींच्या अडचणीमुळे रिअल इस्टेट हा एक लाखो रुपयांचा इन्कम करून देणारा व्यवसाय असून सुद्धा बरीचशी मंडळी या व्यवसायामध्ये फेल जातात आणि खूप लोकांना या व्यवसायामध्ये एंट्री करायची असते. पण त्या पद्धतीचा सपोर्ट सिस्टम आणि एक टेक्निकल सपोर्ट सिस्टम नाही मिळत, फिजिकल सपोर्ट सिस्टम नाही मिळत, म्हणून लोक या व्यवसायामध्ये खूप चांगली संधी असताना पण मोठं काम करू शकत नाहीत. आणि याच व्यवसायामध्ये ट्रेनिंग सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट, सेल्स सपोर्ट, क्लोजिंग सपोर्ट, सगळ्या प्रकारचा सपोर्ट सिस्टम देणारी, ट्रेनिंग एज्युकेशन देणारी एक सुंदर कल्पना, एक सुंदर संकल्पना, एक सुंदर कॉन्सेप्ट आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि त्या कॉन्सेप्टमध्ये आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा समृद्धी ग्रुपतर्फे स्वागत करतो. तुम्ही सगळेजण या कॉन्सेप्टमध्ये तुम्ही स्वतःला रजिस्टर करा आणि या व्यवसायामध्ये उत्तुंग अशी भरारी घ्या. आम्ही सगळ्या बाजूने तुम्हाला हेल्प करण्यासाठी तयार आहोत. आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी तयार आहोत. आणि हो, स्पेशली म्हणजे या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी, आमच्याबरोबर रजिस्टर होण्यासाठी, आमच्या या कॉन्सेप्टमध्ये काम करून लाखो रुपये कमवण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. रजिस्ट्रेशनची फी नाही आहे, ट्रेनिंगसाठी फी नाही आहे, सपोर्ट सिस्टमची फी नाही आहे आणि सगळ्या प्रकारचा सपोर्ट आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. सो माझी विनंती आहे, आग्रहाचं निमंत्रण आहे की जर तुम्हाला रिअल इस्टेट हा व्यवसाय करायचा असेल, रिअल इस्टेट व्यवसायामध्ये करिअर करायचं असेल, स्टार्टिंगपासून ते अगदी बिल्डरपर्यंतचा प्रवास सक्सेसफुल तुम्हाला रन करायचा असेल तर तुम्ही समृद्धी ग्रुपला भेटा, समृद्धी ग्रुपला रजिस्टर करा आणि आमच्याबरोबर छान काम करा आणि लाखो रुपये काम करा. आम्ही नेहमीच म्हणतो की सेटअप आमचा आणि इन्कम तुमचा, शून्य गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपयांचा इन्कम करू शकता. सो पुन्हा एकदा या कॉन्सेप्टमध्ये आणि समृद्धी ग्रुप तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रिअल इस्टेटमध्ये हर कोई कमाएगा, दोन सेक्टर आहेत. कुठलाही कॉमन माणूस आमच्या समृद्धी ग्रुप बरोबर रजिस्टर होऊन कुठल्याही प्रकारची फी नाही, कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही, फ्री रजिस्ट्रेशन, फ्री ट्रेनिंग, त्याच्यानंतर फ्री साईट व्हिजिट आणि जोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर काम करताय 100% संपूर्ण सेल्फ सपोर्ट तुमच्या हातामध्ये तुमचा इन्कम येईपर्यंत संपूर्ण सेल्फ सपोर्ट आम्ही देतोय. तर दोन प्रकारे काम करता. एक म्हणजे तुम्ही घरी बसून, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही वृद्ध आहात, तुम्ही पेन्शनर आहात, तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही नोकरी करताय, तर तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे आमच्याबरोबर काम करू शकता. तुम्ही पार्ट टाईम करू शकता, तुम्ही शॉर्ट टाईम करू शकता, फुल टाईम पण काम करू शकता. तुम्हाला सांगितलं की पार्ट टाईम कसं असतं, तर पार्ट टाईमपेक्षा अजून शॉर्ट टाईम तुमची नोकरी बघत बघत, तुमचा व्यवसाय बघत तुम्हाला काम करायचे 3 प्रकारे तुम्हाला मी सांगितलं की आम्ही तयार करून दिलेल्या डिझाईन्स, इमेजेस तुम्हाला फक्त तुमच्या स्टेटसवर ठेवायच्या आहेत, तुम्हाला तुमच्या फेसबुकला पोस्ट करायच्या आहेत. त्या माध्यमातून मिळणाऱ्या लीड्स फक्त आम्हाला तुम्ही शेअर करताय आणि त्या लीडवरती 100% आम्ही काम करतोय. कॉलिंगपासून ते क्लोजिंगपर्यंत, साईट व्हिजिट वगैरे सगळं पकडून क्लोजिंगपर्यंत. आणि त्यातून तुम्हाला तुमचं 2% कमिशन मिळणार आहे. आज 10 लाखाचा प्लॉट असेल तर 20,000 रुपये, 1 कोटीचा बंगला असेल तर 2 लाख रुपये. एवढी मोठी अर्निंग ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहे. तुमच्या घरी बसून तुमचा आहे तो काम, आहे तो वेळ त्या वेळेमध्ये तुम्हाला मॅनेज करता येईल. त्यामुळे दुसरं तुम्हाला तुमची लिस्ट, तुमच्याकडे असणारी कॉन्टॅक्ट लिस्ट आम्हाला शेअर करायची आहे. त्याच्यावरती कॉलिंगपासून क्लोजिंगपर्यंत आम्ही काम करणार आहे. 1% तुम्हाला कमिशन मिळेल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या रेग्युलर लाईफमधले, मग तुमचा इस्त्रीवाला असेल, मेडिकलवाला असेल, भाजीपालावाला असेल, किराणावाला असेल, गिरणीवाला असेल, ज्या ज्या ठिकाणी तुमचे कॉन्टॅक्ट्स येणार त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला या पद्धतीनं पॅम्पलेट्स बनवून, तुमच्या नंबरचे आम्ही पॅम्पलेट्स बनवून देऊ, होर्डिंग बनवून देऊ, स्टँडीज बनवून देऊ. हे पॅम्पलेट तुम्हाला चिटकवायचं आहे, या ठिकाणी स्टँडी लावायचे, होर्डिंग लावायचे. फक्त परमिशन्स घ्या. पुढच्या 100% कामाला आमच्याकडून सपोर्ट मिळेल. तुमचा मोबाईल नंबर असेल, यातून ज्या लीड्स मिळणार आहेत तर याही लीड्सवर तुम्हाला 2% कमिशन मिळणार आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की अब हर कोई कमाएगा. कोणीही कॉमन पर्सन आमच्याबरोबर रजिस्टर होऊन, जॉईन होऊन लाखो रुपयांचा इन्कम करू शकतो. तर पहिली आपण स्टेज बघितली होती 2% वाली, कोणीही आपल्यावर काम करू शकतो. दुसरी स्टेज होती फाउंडेशन स्टेज.
फाउंडेशन फेज म्हणजे काय आहे? जस्ट तुमची सुरुवात आहे या व्यवसायामध्ये. तर यासाठी लागणारा 100% ट्रेनिंग आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बिझनेस कसा करायचा, कॉल कसा करायचा, लीड जनरेशन कशा करायच्या, हे सगळ्या कस्टमरला व्हिजिटला कसं कन्व्हिन्स करायचं, ऑफिस व्हिजिटला कसं कन्व्हिन्स करायचं. तुमचं एकच काम आहे की तुमच्याकडं आलेल्या लीडला तुम्ही काय करायचं आहे, कॉल करायचं. या ट्रेनिंगच्या मध्ये तुम्हाला शिकवलं जाईल, तुम्ही कॉल करायचा आणि त्या कस्टमरला एवढंच कन्व्हिन्स करायचं आहे की फक्त ऑफिसपर्यंत. अवघड आहे? ज्यांना प्लॉट हवा आहे ऑफिसपर्यंत या, ज्यांना बंगला हवा आहे ऑफिसपर्यंत या, ज्यांना फार्म हाऊस हवा आहे ऑफिसपर्यंत या, ज्यांना प्रॉपर्टी हवी आहे ऑफिसपर्यंत या, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची ऑफिसपर्यंत या, ज्यांना पहिलं घर हवं आहे ऑफिसपर्यंत या, ज्यांना सेकंड होम हवं आहे ज्यांना ऑफिसपर्यंत या, आणि ज्यांना शेजारला जमीन आहे, शेतीसाठी लागणारी जमीन ऑफिसपर्यंत. अवघड आहे की त्या माणसाला ऑफिसपर्यंत घेऊन जाणं अवघड आहे. तुम्हाला शनिवार सुट्टी असते, रविवार सुट्टी असते, आठवड्यामध्ये कधी सुट्टी असते ना. जॉब करणाऱ्या माणसाला एक दिवस सुट्टी असते की नसते? असते. व्यवसाय करणारा माणूस एक दिवस सुट्टी काढू शकतो की नाही काढू शकतो? आणि तोही तुम्हाला पूर्ण दिवस काढायचा नाही. कसं काम करायचं फाउंडेशन स्टेजला की आम्ही तुम्हाला मार्केटिंगमध्ये लागणारं संपूर्ण मटेरियल प्रोव्हाइड करू. सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी तुमच्या असणाऱ्या कॉन्टॅक्टला लावण्यासाठी मटेरियल दिलं जाईल, फेसबुक कॅम्पेनला मटेरियल दिलं जाईल. हे सगळे प्रकार तुम्ही यूज करा, कसे करा ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाईल. तुम्हाला जो इंटरेस्टला मिळणारा कस्टमर आहे त्याला फक्त ऑफिसपर्यंत घेऊन या आणि बाजूला बसा. सोपं आहे. तुम्हाला 100% नॉलेज नाही, काही प्रॉब्लेम नाही. 100% एक्सपर्टी नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला काय बोलायला पाहिजे काय बोलायला नाही पाहिजे हे जमत नाही आहे, वेळ लागतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे, तर त्या व्यक्तीपर्यंत घेऊन येऊ शकता. कसं आणता येईल? सोपं आहे. कसं आणता येईल? तुमची ही पोस्ट पाहिली, त्यांनी ऍड पाहिली तुमची, किंवा तुम्ही हे पॅम्पलेट चिटकवलंय, होर्डिंग लावलंय, थोडासा फ्लेक्स लावलाय, स्टँडी लावली. तुम्हाला काय विचारतो? तर तुमचं नाव काय? प्रतीक सर, हे पानशेतचा कुठं प्रोजेक्ट आहे? जनरल क्वेश्चन्स असतात. तो म्हणतो का मला 1 कोटी रुपये लावायचे असं म्हणतो का? तो काय विचारतो की कुठं आहे हे पानशेतचं, काय आहे, काय आहे, कुठं आहे, काही माहिती मिळेल का? जनरल प्रश्न असे असतात. त्याच्यापेक्षा वेगळं काय विचारेल का? मग तुम्ही काय उत्तर द्यायला पाहिजे? हो सर, हा पानशेतला प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी जर तुम्हाला 100% माहिती हवी असेल तर प्लीज तुमच्या वेळेप्रमाणे एकदा ऑफिसला या. 1 सेकंड, 2 गोष्टी. तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे त्याला बोलवायचं आहे की त्याच्या वेळेप्रमाणे बोलवायचं आहे? स्मार्ट वर्क काय? आपल्या वेळे. स्मार्ट वर्क काय की मला रविवारी सुट्टी असते एक्झाम्पल, तर त्याला रविवारीच बोलवायचं. जर मला गुरुवार सुट्टी असते तर गुरुवारीच बोलवायचं. हे स्मार्ट वर्क. पहिली प्रायोरिटी तुमच्या वेळेला त्याला बोलवायचा, आणि जर अवेलेबल नसेल तर त्याच्या वेळेप्रमाणे त्याला बोलवायचं. कारण नाही बोलून चालेल का आपल्याला? जर तुमच्या वेळेप्रमाणे समजा रविवारी त्याला तुमचा वेळ आहे, तो रविवारी आला, सिंपल वर्क काय आहे की त्याला इथं घेऊन यायचं. सर, ऑफिसमध्ये तुम्हाला सगळी फाईल बघायला मिळेल, ब्रोशर बघायला मिळेल, 100% माहिती मिळेल, 100% इन्फॉर्मेशन मिळेल, त्याच्यानंतर साईट व्हिजिट मिळेल, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. पण एकदा ऑफिसला येईल तो, ज्याला बघायला येईल तर नाही म्हणेल, तो येईलच ना. मग इथं आल्यानंतर त्याला या केबिनमध्ये बसून, त्या केबिनमध्ये बसून, या केबिनमध्ये बसून किंवा या केबिनमध्ये बसून तिच्या फक्त बाजूला बसायचं आहे. इथं आल्यानंतर मॅडम असतील, मॅडमला सांगायचं की मॅडम हा माझा कस्टमर आहे, ॲज अ रेकॉर्ड घेतो. तर मॅडम त्याचा रेकॉर्ड तयार करतील. प्रतीक सरांच्या नावाने अखिलेश राजगुरू नावाचे गुरुजी इथं आलेले आहेत, त्यांचं हे नाव, आणि कुठल्या प्रोजेक्टला आलेले आहेत तर पानशेतच्या प्रोजेक्टला. तुमचं रेकॉर्ड तयार झालं. आता गुरुजींनी कधीतरी बुकिंग केलं मग तुमचे पैसे. सोपं आहे. नो बायपास. हा, एकदा येऊ शकता ना. पहिलं ऑप्शन अवेलेबल आहे, येऊच नका. पहिलं ऑप्शन अवेलेबल आहे, येऊच नका. कस्टमरला इथे पाठवा, आम्ही त्याला प्रेझेंटेशन देतो, त्याला ऑफिसचा ॲड्रेस द्या. सोपं आहे. ऑफिसचा ॲड्रेस द्या, ऑफिसच्या माणसाचा नंबर द्या. मी एकदा म्हणतो गौरी मॅडम आहे तर गौरी मॅडमचा नंबर द्या. गौरी मॅडम नंबर दिला की गौरी मॅडमला फोन येईल. गौरी मॅडम म्हणतील प्रतीक सरांनी पाठवलं का? येस, तुम्ही या, हा आमचा ऑफिसचा ॲड्रेस आहे, किती वाजता येणार आहे, अपॉइंटमेंट फिक्स झाली. इथं आल्यानंतर आमच्यापैकी कोणतं त्याला प्रेझेंटेशन देईल, त्याला साईडवर घेऊन. सोपं आहे. जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा वर्क करायचं असेल तर 1 दिवस 2 तास इथे या. किती वेळ लागेल तुम्हाला? 2 तास लागेल. 1 तास तुम्हाला यायला लागेल आणि कस्टमर बरोबरचा अर्धा तास. तर आमची टीम त्या कस्टमरला तुमच्या बाजूला बसून 100% प्रेझेंटेशन देईल, 100% इन्फॉर्मेशन देईल, आणि त्याला विचाराल सर साईट व्हिजिट कधी करायची. तुमचं काम झालं. सोपं आहे. 8 दिवस काम करण्याची गरज आहे, फुल टाइम काम करायची गरज आहे, अर्धा दिवस काम करायची गरज आहे.
आठवड्यातून एक दिवस फक्त 2 तास, एक दिवस फक्त 2 तास यायला जेवढा वेळ लागेल तिथं प्रेझेंटेशन जेवढा वेळ लागेल. फिनिश परत तुम्ही ऑफिसला येऊ नका. तुमच्या कामामध्ये बिझी राहा, तुमच्या व्यवसायामध्ये बिझी राहा, जे करताय त्यामध्ये बिझी राहा. त्याची प्रेझेंटेशनची जबाबदारी आमची, साईड विजिट जबाबदारी आमची टीम त्याला घेऊन जाईल साईड विजिटला. त्याच्या क्लोजिंगची जबाबदारी आमची, त्याच्या फॉलोअपची जबाबदारी आमची, त्याच्या ॲग्रीमेंटची जबाबदारी आमची. ॲग्रीमेंट झाल्यानंतर तुम्हाला मिळेल 4%. पहिले किती मिळेल होतं? 2% कस्टमरला पाठवलाय, 2% कस्टमरला घेऊन आला, 2% एक्स्ट्रा. कस्टमरला घेऊन आला 2%. ज्याला वेळ त्या वेळेचे पैसे, ज्याला वेळ त्या वेळेचे पैसे आहेत 2% एक्स्ट्रा. पुन्हा सांगतो 10 लाखाला प्लॉट आहे, 1 कोटीचा बंगला आहे. त्याच्यामध्ये आपले प्रोडक्ट्स आहेत. किती रुपये झाले? हे डिक्लोज झालं 40,000 रुपये. आणि जर हे डिक्लोज झालं तर 4 लाख रुपये. काम किती केलं होतं? 2 तास. आठवड्यातून 2 तास, 4 रविवारी 4च कस्टमर घेऊन या. 4 रविवार द्या, 4च कस्टमर घेऊन या. 4ही कस्टमरच्या क्लोजिंगची जबाबदारी आमची. मी म्हणतो एक जरी क्लोज झाला तर 4 लाख रुपये, 40,000 रुपये. रेग्युलर जॉब सोडलाय, रेग्युलर व्यवसाय सोडलाय. सोपं आहे, शक्य आहे. तर ही आहे आपली फाउंडेशन फेज. या फाउंडेशन फेजमध्ये आम्ही 100% सपोर्ट करतो. फक्त कस्टमरला घेऊन या, बाकी सगळी जबाबदारी आमची. ही सुरुवात आहे, 4% ही सुरुवात आहे. दर महिन्याला आपलं कॅल्क्युलेशन 1 तारीख ते 30 तारीख असतं. तुम्ही काम कधी पण सुरू करा 1 तारीख ते 30 तारीख. जर ह्या 30 दिवसामध्ये तुमच्याकडनं एक डील झालं, समजा एक डील झालं, तर त्याची तुम्हाला कमिशन आहे 4%. प्रोडक्ट किती पण रुपये असू दे, 10 लाख असू दे का 1 कोटी रुपये असू दे. जर चुकून तुमचं ह्याच महिन्यामध्ये 2 डील झाले तर दोन्ही डीलला कमिशन आहे 5%. तर ह्याच महिन्यामध्ये चुकून जर 3 डील झाले तर 6%. तर असे आपले स्लॅब आहेत. या स्लॅबची एक वेगळी लिस्ट आहे ती तुम्हाला दिली जाईल. 4% पासून 10% कमिशन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 1 कोटीचा बंगला जर तुम्ही ह्या स्लॅबमध्ये गेला तर 10 लाखाच्या बंगल्यामध्ये मिळतील. 4 लाख रुपये 10 लाखाच्या प्लॉट मागे मिळतील. समजतं लागेल तुम्हाला. किती वेळ द्यायचे? फक्त 2 तास. आठवड्यातून 2 तास. याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो पार्ट टाइम वर्क. आणि घरी बसून केलं तर एकदम शॉर्ट टाइम वर्क. घरात बाहेरच पडायचं नाही तरी पैसे मिळतात. ऑफिसला आला तरी पैसे मिळतात. सेकंड फेज आहे, तुमच्याकडे अजून थोडासा वेळ आहे, सगळी धोका की काय हरकत नाही, अजून पण वेळ आम्ही मॅनेज करू शकतो. तर काय काम करायचे आहे? लीडरशिप फेज. पहिली फेज होती आपली 2% घरी बसून काम करा. दुसरी फेज डेव्हलपमेंट फेज होती 4% पासून 10% आणि लीडरशिप फेज आहे 6% पासून 12%. आणि काम काय आहे? तेवढंच काम आहे. फक्त एक गोष्ट एक्स्ट्रा ऍड केली, एकच गोष्ट एक्स्ट्रा ऍड केली की रविवारी तुम्ही जेव्हा एखाद्या कस्टमरला घेऊन त्यावेळेस 2 तास नाही काढायचे, 1 दिवस काढायचे. घरी बसून नंबर दिला, शॉर्ट टाइम काम झालं. रविवारी येऊन फक्त कस्टमरला इथे प्रेझेंट केला, निघून गेले, पार्ट टाइम काम झालं. आता एक्स्ट्रा काय आहे तर याच कस्टमरला कंपनीचा ड्रायव्हर असेल, कंपनीची गाडी असेल, त्या गाडीमध्ये त्याला बसवायचा, तुमच्या पॉकेटला हात लावायचा नाही. तुम्ही इथं आल्यापासून तुमचा चहा कॉफी, तुमच्या कस्टमरचा चहा कॉफी, व्हिजिटमध्ये नाश्ता, व्हिजिटमध्ये जेवण, दोघांचं जेवण, हे सगळं कंपनी करेल. तुम्हाला 1 रुपया खर्च करायचा नाही. सायकोलॉजिकल आहे की ह्या सगळ्या व्हिजिटमध्ये कस्टमर सॅटिस्फाईड जर राहिला तर ते चान्सेस बुकिंगला जास्त असतात. कस्टमर घरून आलेला आहे तो उपाशी आपला व्हिजिट करतोय, मन लागेल? कोणाचंच लागणार नाही. तर गेल्या गेल्या त्याला चहा कॉफी मिळते, त्याला नाश्ता मिळतो, सायकोलॉजिकल फरक पडेल. साईड व्हिजिट झाली, त्याला प्रेझेंटेशन वगैरे दिलं, व्हेज की नॉनव्हेज विचारलं जाईल. 2च खातो ना, आयदर व्हेज आयदर नॉनव्हेज. काहीतरी कशामध्ये मोडेल. व्हेज म्हणलं तर व्हेजची प्लेट समोर येईल, नॉनव्हेजची प्लेट. आणि अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण, चांगल्या क्वालिटीचं जेवण. फरक पडेल, मानसिकतेमध्ये फरक पडेल की या कंपनीमध्ये मला बोलवलं, मला गाडीत बसवलं, मला चहा दिली, मला बिस्किटे दिली, तिथं गेल्यानंतर मला चहा कॉफी नाश्ता झाला, त्याच्यानंतर मला साईड व्हिजिट केली, प्रेझेंटेशन दिलं, इन्फॉर्मेशन दिलं, मग मला जेवण दिलं. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा इथं आणून सोडलं. आणि प्रेशर आहे का? द्या पैसे, द्या बुकिंग, करा ॲग्रीमेंट. प्रेशर आहे का? बिलकुल नाही. जर त्याला आवडलं तर बुकिंग, जर त्याला आवडलं तर बुकिंग. क्लोजिंगची मास्टरी आहे.
तुम्हाला माहिती आहे विकणारा नाही तुम्हाला कळणार पण नाही की कुठल्या क्वालिटीचा कपडा विकला. तुम्ही दुकानात गेला ना, जर एक्सपर्ट सेल्समन असेल ना, तुम्हाला कळणार नाही जर तुम्हाला काय विकतो. तुमच्या इच्छेविरुद्ध तुम्हाला माल विकला जातो. कोट, ब्लेझर, कपडे, सँडल, चप्पल हे रोजच्या आयुष्यातले अनुभव आहेत आणि हा गेम आपल्याला कळत नाही कारण आपण त्या लेवलचा विचार नाही करत. सेल्समॅननी मस्त तुम्हाला गुंडाळलेलं असतं. फॅक्ट आहे, हे गुंडाळलेलं असतं तुम्हाला चांगल्यासाठी, वाईट बोलून तुम्हाला चांगलाच माल विकणार. तो स्किल आहे, तो त्याच्या स्किल आहे. सेल्समॅन करेल ना, त्या कस्टमरला कसं क्लोजिंग करायचं, कसं बुकिंग काढायचं, कसं ॲग्रीमेंट करायचं. कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवलला त्यांनी फ्रॉड घेतलेला असेल. काय गेलं एक्स्ट्रा तुमचं? एक दिवस सुट्टी होती ना, अशी पण तशी पण घरीच घालवायची ना मजा करत. इथं आले, एक्स्ट्रा दिवस गेले. जर चुकून ते जर बुकिंग झालं, फक्त एकच दिवस याचा पुन्हा कॉलिंग आम्हीच करणार, फॉलोअप आम्हीच करणार, रिव्हिजिट लागली तर रिव्हिजिट पण आम्हीच करणार, 4 वेळा लागली तर 4 वेळा करणार, त्याचं बुकिंग घेणार, त्याचं ॲग्रीमेंट करणार, सगळी मेहनत आमची कंपनी करणार आहे. तुम्हाला मिळेल 6%. 10 लाखाचा फ्रॉड गेला तर 60,000 रुपये, 1 कोटीचा बंगला गेला तर 6 लाख. किती मेहनत केली? सोपं आहे सर. कस्टमर बरोबर येणं सोपं आहे, गाडी उचलून जाणं पण सोपं आहे. काहीच बोलायचं नाही, फक्त बाजूला बसायचं. आमचा माणूस बोलेल, आमचा माणूस व्हिजिट करेल, सगळं काम आमचा माणूस करेल. तुम्हाला फक्त त्याला इथं घेऊन जायचे आहे आणि गाडीमध्ये बसून घेऊन जायचे. ही आहे लिडरशिप फेज. 2 बुकिंग झाले 7% मिळतील, 3 बुकिंग झाले 8% मिळतील, असं 6 ते 12% एका महिन्यामध्ये तुमच्या कामातून किती बुकिंग निघतात त्यावर तुमचं पेमेंट आहे. पण मिनिमम 6 तर आहे. काय वाईट आहे? 2% स्लॅब आहे मार्केटमध्ये. तुम्ही एखाद्या बिल्डरसाठी म्हणून काम केलं किती मिळतात? 2%, 6% मोठी रक्कम आहे आणि ती वाढते. तुमच्यावर डिपेंड आहे. 2 बुकिंग काढायचे, 4 बुकिंग काढायचे, 5 बुकिंग, अनलिमिटेड. तुम्ही ठरवा किती बुकिंग काढायचं. ही आहे लिडरशिप फेज. त्याच्यानंतर तुमच्याकडे अजून वेळ आहे असं पकडा आणि ह्याला बंधन नाही बरं का की तुम्ही कुठं काम करायचं. कधीही कुठेही काम करू शकता. तुमच्याकडे वेळ नाहीये तर घरी बसून 2% काम करा. तुमच्याकडे वेळ आहे तिथं घेऊन या 4% काम करा. तुमच्याकडे अजून वेळ आहे की व्हिजिटला बरोबर या 6% काम करा. असं नाही की 6 वाला 2 वाला करू शकत नाही. तुम्ही कुठेही काम करा. तुम्ही कसं काम करतायचं रेकॉर्ड कंपनीमध्ये बनतं. तुम्ही ऑफिसला आला होता का तर 4% स्लॅबमध्ये. तुम्ही गाडीमध्ये बसून गेला होता का तर 6% स्लॅबमध्ये. तुम्ही फक्त माणसाला पाठवलंय का 2% स्लॅबमध्ये. डाटा फक्त पास केलाय का 1% स्लॅबमध्ये. रेकॉर्ड कंपनी मेंटेन करणार त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं पेमेंट मिळतं. त्याच्यानंतर एक फेज आहे मास्टरी लेवल. काय आहे मास्टरी लेवल? तुम्हाला जमायला लागलं, तुम्ही ट्रेनिंगमध्ये आलाय, ट्रेनिंग झालंय, कस्टमर तुम्हाला जमायला लागलाय, सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. तुम्ही म्हणताय सर मला तुमच्या माणसाची गरज नाही, तुम्ही एक्सपर्ट झाले. असं होऊ शकतं ना? एक्सपर्ट झालं, तुमच्या माणसाची गरज नाही आहे, पण सपोर्टची गरज आहे. कंपनी सपोर्टची गरज आहे. मी कस्टमरला ऑफिसला घेऊन येतो, तुमची फक्त मला गाडी द्या. खर्च कुठंच करायचा नाही. 2% मध्ये मी खर्च करायचा नाही, 12%ला मी खर्च करायचा नाही. तुमची गाडी द्या. आमचा गाडी ड्रायव्हर, तुमचा कस्टमर आणि तुम्ही सेम. तुमचा चहा कॉफी, कस्टमरला चहा कॉफी, त्याचं जेवण जे पण आहे प्रवासामध्ये हे सगळा खर्च आम्ही करणार आहे. कस्टमरला तुम्ही क्लोज करा. क्लोजिंगला आमची मदत आहे. कस्टमरला व्हिजिट नंतर ऑफिसला घेऊन या. मी असेल मी क्लोजिंगची चेक काढेल. गुरुजी असतील चेक काढतील, निकम सर असतील ते चेक काढतील किंवा आमच्या स्टाफमधला क्लोजिंगमधला कुठलाही मास्टर माणूस त्या कस्टमरबरोबर बसेल, त्याचं क्लोजिंग करेल, त्याचं ॲग्रीमेंट झालं 7%. काय एक्स्ट्रा केलं? फक्त कंपनीचा सेल्स पर्सन तुमच्याबरोबर तुम्ही घेतला नाही. काम तेवढंच आहे. ऑफिसला घेऊन आले तेवढंच काम आहे. गाडीत बसून गेले तेवढंच काम आहे. फक्त कंपनीचा सेल्समन तुम्ही वापरला नाही म्हणून तुम्हाला 1% एक्स्ट्रा. तर 7 to 14 7,000 कमिशन स्लॅब. 30 दिवसामध्ये किती बुकिंग काढले? 2 काढले, 3 काढले, 4 काढले, 5 काढले, 7 काढले, 8 काढले. जर तुम्ही 14% स्लॅब जर क्रॉस केला तर थोडा 10% स्लॅब क्रॉस केला, फक्त 10%चा तर 10 लाखाला किती रुपये झाले? 10 लाखाचा माल विकला किती रुपये झाले? 1 लाख रुपये. आणि 1 कोटीचा माल विकला तर किती झाले? आज जगात ऑप्शन होता असा एका डीलमध्ये 10 लाख रुपये कमवायचा. जिथं महिन्याला 20,000, 10,000, 12,000 पगार घेतो ना, तिथं पण खूप काही द्यावं लागतं.
वेळ, ब्रेन द्यावं लागतं की नाही, ऐकून पण घ्यावं लागतं, जीव लावून काम करावं लागतं की नाही. मग जीव लावून काम केलं तरी पगार तेवढाच, नाही केलं तर आउट वेगळा होतं ना. पण तेवढंच जर जीव लावून, तेवढंच जर मनापासून, तेवढंच जर सिरियस होऊन एक दिल जर पोच केलं, काय होईल? आयुष्य बदलेल की नाही बदलेल? काय आवड आहे? चोरी करतोय आपण, काय चुकीचं काम करतोय आपण, 2 नंबर करतोय आपण? प्युअर बिझनेस, कस्टमरला माहिती द्यायची, कस्टमरला आणायचं, कंपनी संपूर्ण सिस्टम वापरायची, सिस्टम मधून कंपनी कस्टमरला क्लोज करेल आणि मस्त पेमेंट घ्यायचं. अतिशय कमी वेळामध्ये सुंदर इन्कम करून देणारे आणि अतिशय कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, मी तर म्हणेन की अगदी 0 रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये, 0 रुपयांच्या भांडवलामध्ये लाखो रुपयांचं अर्निंग, लाखो रुपयांचा इन्कम करून देणारा एकमेव व्यवसाय जर कुठला असेल तर तो रिअल इस्टेट आहे. आमचा जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट तुम्ही संपूर्णपणे ऐकलेला आहे, तुम्हाला आमचा कॉन्सेप्ट कळलेला आहे की रिअल इस्टेट व्यवसायामध्ये कसं काम करायचं. आम्ही तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतोय. आम्ही तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रजिस्ट्रेशनसाठी फी घेत नाही आहे, ट्रेनिंगसाठी फी घेत नाही आहे. आमचे पुणे खूप चांगल्या लोकेशनला प्रोजेक्ट्स आहेत, खूप हायर लेवलचं कमिशन स्लॅब्स आहेत, अवॉर्ड रिवॉर्ड्स आहेत आणि प्रचंड अशा संधी आहेत. साधारणतः तुम्हाला अगदी एक सेल्समध्ये काम करण्यापासून ते बिल्डर आणि डेव्हलपरच्या करिअरपर्यंत तुमच्याकडे एक सुंदर असा पर्याय आहे. तुम्ही इन्व्हेस्ट करून तुम्ही आमच्याबरोबर काम करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला संधी आहेत. तर ह्या सगळ्या संधी, या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आता झालेल्या सेमिनारमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेल्या आहेत. सो तुमच्या आयुष्यातला मी असे म्हणेन की 1 सेकंद 1 मिनिटही तुम्ही वाया घालवू नका. लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्कवरती तुम्ही फोन करा, आम्हाला संपर्क करा, आमच्या वेबसाईटवरती जा, आम्हाला संपर्क करा. आमचा ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर तुम्ही आमच्या ऑफिसवरती या आणि लवकरात लवकर रजिस्टर होऊन तुम्ही आमच्याबरोबर काम सुरू करा आणि तुमचा लाखो रुपयांचा इन्कम तुम्ही स्टार्ट करा. थँक्यू व्हेरी मच.